19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान भारतीय योद्धा, रणनीतिकार, कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले शासक होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांनी मुघल आणि आदिलशाही सारख्या बलाढ्य सत्तांविरुद्ध संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शिवरायांनी स्वराज्याची प्रेरणा आई जिजाऊंकडून घेतली। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर त्यांनी राजगड, पुरंदर, रायगड यासारखे अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले। अफजल खानाच्या सैन्याला प्रतापगडाच्या लढाईत पराभूत करून शिवाजी महाराजांनी आपल्या धैर्याचे दर्शन घडवले। पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडीची लढाई आणि मुघल सैन्याशी त्यांनी अनेक युद्ध लढली। शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची लूट याशिवाय आग्र्याच्या बंदिस्त अवस्थेतून युक्तीने सुटका करून स्वराज्य मजबूत केले। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही तयार केलेला पोवाडा सुद्धा नक्की बघा। छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील भूभागांची असलेली इत्थंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली, गनिमी काळाचे तंत्र आणि थोडक्या फौजेच्या सहाय्याने त्यांनी बलाढ्य अशा मुघल आणि आदिलशाही आक्रमणांचा सामना केला। महाराजांनी समुद्री सत्तेचे महत्त्व ओळखून भारतातले पहिले आरमार तयार केले। त्यांनी कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग उभारले आणि पोर्तुगीज व इंग्रजांसारख्या परकीय सत्तांविरुद्ध लढण्यासाठी नौदलाची उभारणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला। शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका या प्रकारची वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या प्रेमाची आणि न्यायप्रियतेची साक्ष देतात। त्या काळात राजकारण, युद्धांमुळे जनतेवर अनेक अन्याय होत असत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनतेच्या रक्षणासाठी कठोर नियम घातले। युद्ध काळात महाराजांचे सैन्य कोणत्याही गावात गेल्यास त्यांनी कधीही शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा किंवा पिकांचा नाश करू नये असे आदेश होते। शेतकरी हा अन्नदाता आहे, जर त्याला त्रास दिला तर संपूर्ण समाजावर परिणाम होईल, म्हणून त्याच्या हक्कांची काळजी घेतली गेली। मुघल आणि आदिलशाही सैन्य लूटमारीसाठी गावोगाव हिंडत असते, पण शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना हे कधी करू दिले नाही। फक्त तलवारीच्या जोरावर राज्य चालत नाही, तर प्रजेवर प्रेम आणि न्याय करूनच ते टिकते हे महाराजांनी दाखवून दिले। शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे। त्यांनी अधिकाऱ्यांची एक समिती करून त्यांना पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली। या समितीने 1677 मध्ये राज्य व्यवहार कोश नावाचा शब्दकोश सादर केला। शिवरायांची राजमुद्रा देखील संस्कृत मध्येच होती। प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धेषुणर्विश्ववंदिता शाह सुनोः शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते। ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि सारा विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींचीही मुद्रा आणि तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते जनतेच्या मनातील राजे होते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।